एक अपडेट येते। संतोष देशमुखांचं कुटुंब आता मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। संतोष देशमुख यांच्या परिवाराकडून जरांगेंना पाणी पिण्याचा आग्रह करण्यात येतोय आणि देशमुखांचं कुटुंब आता जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आता त्यांच्या भेटीकरता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय पोहोचले। यांच्या कुटुंबियांकडून पाणी पिण्याचा आग्रह होतोय जरांगेंना। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। अपडेट्स रवी मुंडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी रवी। अश्विन, मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आंतरवली सारटीमध्ये दाखल झालेले। त्यांची कन्या वैभवी आहे आणि मुलगा देखील आहे। त्यांना एक आग्रह होऊ लागलाय की त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे। अर्थात आंतरवली सराटीच्या ग्रामस्थ महिला देखील आहेत, मसाजोगच्या देखील काही महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांना एक विनंती केली जात आहे की त्यांनी किमान पाणी तरी प्यायला हवं। वैभवी देशमुख हे सातत्याने मनोज जरांगे यांच्या उशापाशी त्यांना विनंती करताना दिसत आहे। आज संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख देखील आज सकाळपासून या ठिकाणी या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः उपोषणाला बसलेले आहेत। एकूणच सगळी ग्रामस्थ या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना विनंती करत आहेत। अर्थात धनंजय देशमुख सकाळी यांनी सांगितलं की आपण त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी कुठेतरी उपोषण आंदोलन सोडलं पाहिजे। अशा प्रकारे म्हणजे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीतरी आश्वस्त होईल आणि त्या अनुषंगाने आपण विनंती करू असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। आणि सगळं कुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यांचा पाठिंबा आहे। अर्थात ते उपोषणाला बसणार नाहीत, मात्र मनोज जरांगेंना कुठेतरी ती विनंती करताना दिसत आहेत किमान त्यांनी आता सध्या तरी पाणी तरी घ्यावं आणि अर्थात आश्वासक सरकारने काहीतरी द्यावं, आश्वासन द्यावं अशा प्रकारची देखील मागणी या कुटुंबियांची आहे, जेणेकरून या उपोषण आंदोलन म्हणजे स्थगित करता येईल। मात्र तशा प्रकारची कुठलीही परिस्थिती या क्षणापर्यंत नाही। धन्यवाद रवी, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।